तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझा वय 1 वर्षाचा होता बघ. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पुराणो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारायचा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल बघ ती माऊली, हंबरडा फोडल बघ ती माऊली. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय बोरे खराय, हे बोरे खराय. रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मातलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. पण या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावर दिसू लागल्या. हे बोरे, ती सावित्री माई आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ बोरे. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. आई बापाला वाटतं लेकरू माझं शिकतंय आणि तेच लेकरू ज्या वेळेला या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसतंय, तेच लेकरू या मोबाईलच्या विळख्यामध्ये ज्या वेळेला अडकतंय, आपल्या शरीराचं तुकडं करून घेतंय आणि एक दिवस हळूच फोन जातो पोलीस स्टेशन मधून, या पोरगीला ओळखता येतंय का बघा. पोरगीचा चेहरा सुद्धा नीट ओळखत नाही, तुझ्या शरीराचे तुकडे झालेले असतात. त्या बापानं जगायचं कसं पोरी? सांग मला पोरी. पोरी आहे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती तुझी खरी ओळख आहे बघ. ती ओळख कधी विसरू नका पोरी. आज आलोय तर तुला तुझी दुसरी ओळख सांगतो मग माझ्या लेकरा. हे ऐक का पोरी, ऐक. जीव तुटतोय बघ, राष्ट्रभर फिरतोय बघ. आई तुला तुझी ओळख तयार करून देतो. कारण नाज हरामखोर कितीतरी नालायक लोक मला थांबवत आहेत बघ पोरी. पण मी थांबत नसतो. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेले. संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावंच आला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. पोरी 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण साला आई बापाची मान सुकता कामा नाही बघ. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली माझ्या तरुणानं, माझ्या युवकानं. माझा उद्याचा भारत नीट ऐका रे पोरानं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलंय. म्हणजे बापा एवढ्या वेदना पोरानो आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझं शिकतं, माझं पोरग पुण्यामध्ये शिकतं, लातूरला शिकतं, संभाजीनगरला शिकतं, दिल्लीला शिकतं. आणि तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेतं पोरानो, त्या बापाला जगायचं कसं रे? रात्रीचा दिवस करून 5 वर्ष साठवलेला पैसा 4 वेळेला बाप शहरामध्ये आणून तुझ्यासाठी ओततो आणि
तीच पोरग हातामध्ये सिगारेट घेत, सांग मला पोरा माझं काय चुकतंय. मी जर तुला खोटं सांगत असेल तर पायातलं चप्पल काढून इथंच माझ्या गालावरती मार पोरानो. हे सिगारेट कसं ओढायचं सांगायला तुला लाखो लोक आहेत बघ. गुळमलाने गुटखा कसा खायचा हे सांगायला लाखो लोक आहेत पोरा. पण घरातला एक बाप फक्त असतो पोरा. विमलला हात लावू नको, गुटख्याला हात लावू नको, आणि तोच बाप